होय, माझं गाव बदलत आहे. सांगवी. कष्टकरी ऊसतोड कामगारांची सांगवी या नावाने हे गाव ओळखले जाते. देशसेवा करायला आवडणारे येथील तरुण सैन्यातही भरती होतात. जगदंबा, श्रीराम, शनी अशी मंदिरे असून सांगवीकर येथे नतमस्तक होतात. मजुरीसोबतच तरुणाई शेतीमातीत राबते. कापूस, ज्वारी, बाजरी अशी पिके येथे घेतली जातात. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी देखील सांगवीत विकास कामांचे कुदळ मारले आहे. हे मोरीचं काम, बिलाटीचे कमान दिली होती, स्मशानभूमी दिलेली आहे. तिथं बरेच काम काय काय आलेले, पाणी टाके वगैरे गावात काँक्रीट करून झालेले, गट्टू बसवले. आदिवासी समाज दादांच्या मागचे. गेल्या अनेक वर्षात सांगवीमध्ये गाव विकासाची कामे होऊ लागल्याने आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या विषयी सांगवीच्या ग्रामस्थांमध्ये आदरभावही आहे. सांगवी गावात विविध महत्वाची विकास कामे पूर्ण झाली आहेत. सांगवी ते तळोंदे प्रचा रस्ता मोरीचे बांधकाम ₹30 लाख खर्चून यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. सांगवी येथे स्मशानभूमीचे बांधकाम ₹5 लाख खर्चून पूर्ण करण्यात आले आहे. सांगवी शाळेची दुरुस्ती ₹3 लाख खर्चून करण्यात आली आहे. सांगवी शिवारातील 448 शेतकऱ्यांच्या खात्यात ₹67,78,810 जमा करण्यात आले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळाला आहे. सध्या सांगवी गावात सुरू असलेल्या काही महत्वाच्या प्रकल्पांमध्ये रांजणगाव सांगवी तळोंदे प्रचा पाथर्जे रस्ता सुधारणा ₹6,26,51,051. लोणजे ते सांगवी रस्ता सुधारणा ₹1,20,00,000. सांगवी पाणी पुरवठा योजना ₹1,15,70,000. सांगवी ते बोढरे रस्ता सुधारणा ₹1 कोटी निधीने चालू आहेत. सांगवी येथे सेवालाल महाराज भवनाचे बांधकाम करण्यात येत असून त्यासाठी ₹20 लाख मंजूर आहेत. आगामी काळात सांगवीत मुख्य रस्त्यालगत पथदिवे बसवण्यासाठी ₹5 लाख, सांगवी जिल्हा परिषद शाळांसाठी खेळणी आणि व्यायाम साहित्य खरेदीसाठी ₹10 लाख आणि सांगवी रस्ता काँक्रिटीकरणासाठी ₹10 लाख, सभामंडप बांधकामासाठी ₹10 लाख निधी मंजूर झाला आहे. ही कामे लवकरच मार्गी लागतील. तालुक्याच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व म्हणून आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सर्वांना सोबत घेतले आहे. आमदार मंगेशदादा चव्हाणांनी सांगवी गावासाठी भरपूर कामं दिलेली आहेत आणि पुढे सुद्धा काही कामं प्रस्तावित आहेत. हे गाव बंजारा बहुल असून ते दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असून पुढच्या निवडणुकीत आम्ही त्यांना भरघोस मदत करू असं आम्ही गावाच्या वतीने आश्वासन देतो. राजकारणापलीकडे जाऊन त्यांनी विकास केला असल्याचे सांगवीकर अभिमानाने सांगतात. विकासाची दृष्टी असणारे आमदार मंगेशदादा चव्हाण पुन्हा विधानसभेत गेलेच पाहिजेत असा एकमुखी निर्धार सांगवीत झाला आहे. म्हणून गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेशदादा आमदार फिरसे. शेर दिल असा दमदार आहे आमचा आमदार, शेर दिल असा दमदार आहे आमचा आमदार. मंगेशदादा चव्हाण आहे माणूस